नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान। महाराज म्हणतात तुम्ही नामचिंतन करत जा, तुम्हाला समाधानाची प्राप्ती होईल। पण किती करत जा ते सुद्धा सांगितलेलं आहे। जेवढं कराल तेवढं तुम्हाला भेटणार, किती करायचं ते आपल्यावरती आहे। आता आपण समाधानाचं आपण काय करतो, हे सर्व आयोजन कशासाठी आहे? समाधानासाठी। पण किती दिवस आहे? 7 दिवस। आपण 7 दिवस आपल्याला भरपूर समाधान भेटतो की नाही प्रत्येकाने अनुभवायचा आहे। भेटतो ना, हा त्याने संतांनी सांगितलेला मार्ग चुकीचा नाही। 7 दिवस कसली आठवण होत नाही। प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण ज्या ज्या ठिकाणी सत्य होतात अगदी नामाच्या छंदामध्ये लीन होतो। हरिपाठ असेल, भजन असेल, प्रवचन कीर्तन असेल, ज्या वेळेला पण संत श्री मोरारी बाबू सांगतात तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी तुमचं मन घेऊन जा, बाकी तुम्हाला समाधान होणार नाही। शरीराची किंमत परमार्थामध्ये नाही, मन सोबत पाहिजे। तुम्ही चांगल्या क्षेत्रात बसलात पण मन जर तुमच्या सोबत नसेल तर त्या ठिकाणी बसून सुद्धा उपयोगाचा जगले नाही जवळी नाही चित्त काय मांडिले प्रेत। परमार्थ क्षेत्रात चित्ताची गरज असते असं। तुम्ही ज्या कलेमध्ये जाता त्या ठिकाणी चित्त पाहिजे। क्रिकेट खेळण्यासाठी जातो त्याला तिथं चित्त पाहिजे। चित्त नसेल तर वर्षाला किंमत, किती वर्ष शाळेत गेल्याला किंमत नाही। किती चित्त ठेवून अभ्यास केला। आम्ही 10वीला बोर्डाची परीक्षा होती। माझं सांगतो जगाचं कशाला सांगायचं। बोर्डाची परीक्षा होती। बोर्डाची परीक्षा चालू असताना आम्ही क्रिकेटच्या मॅची खेळायचो। मॅची खेळायचो, माझा मित्र होता राघव करून, इथं मंडळी आमची त्याला माहिती आहे समजते। आम्ही गावातनं फिरायचो, आम्हाला लोक बोलायचे अरे काय तुम्ही वेडी पोरं। आमचा तिसरा एक मित्र होता सीताराम, त्याचं नाव। तो सीताराम बघा ना, सीताराम काय अभ्यास करतोय, रात्रंदिवस पुस्तक घेऊन असतो। म्हटलं बा आम्ही तो उन्हाळ्यात होतो त्यावेळेला मॅची घ्यायला, आम्हाला काय फरक नाही पडायचा। आणि मग बोर्डाची परीक्षा वगैरे झाली, निकाल आला, आम्ही दोघे पास झालो आणि तो नापास झाला। अशी परिस्थिती झाली। काय झालं बरं, आम्ही ज्या वेळेला शाळेत शिकवायचे ना त्यावेळेला चित्त आमचा असायचा। परीक्षा आली तरी काय फरक पडतंय, पण ज्या वेळेला त्याची चित्ताची गरज होती त्यावेळेला। तसंच हे जसं शैक्षणिक कार्य आहे तसंच प्रत्येक क्षेत्र आहे। तुम्हाला पुढे जायचं आहे तिथं हजेरीचं काम नाही, चित्ताचं काम आहे। तुम्ही अर्धा बसा पण चित्त देऊन बसा तुम्ही। म्हणून असं काही माणसं परमार्थामध्ये वर्ष वाचतात, वर्षाची गरज नाही त्याच्यात। तुम्ही केवढ्या वर्षी केला, तुम्ही कसा गेला, तुम्ही ज्याला करताना चित्त तुमचं होतं काय त्याच्यात। नाही तर काय माहितीये काय, कीर्तन भरपूर ऐकतात लोक, पण कीर्तनातून व्हॉलीबॉल घालतात लोक। माहितीये का व्हॉलीबॉल? तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल, कीर्तनातून व्हॉलीबॉल करतात। व्हॉलीबॉल म्हणजे काय, व्हॉलीबॉलचं माहिती तुम्हाला काय लक्ष नाही। त्याने तिकडून बॉल असा मारला की हा लगेच त्याला पडून देत नाही, इकडून किक मारतो। माहिती ना किक मारतो तो, हा तसं तुम्हाला मी थोडं बघितलं पण असं, तर तो किक मारतो। आता आपले कीर्तन कशी किक मारतात माहितीये, एखाद्या माणसाला लागून एखादा दृष्टांत असेल आणि त्याला परफेक्ट एकदम बसत असेल, तो त्याला किक मारतो। हे मला बोलत नाही, समोर त्याला बोलतोय। तो आलेला शब्द उडवतो, दुसऱ्याला लावून देतो। तो वाईट असेल ना तो दुसऱ्यावर ढकलतो, अशी किक पाहून त्याच्यावर जातो। हा त्याला बोलतात महाराज, मला बोलत। आणि तो म्हणतो चांगला आला की माझ्याबद्दल बोलतोय। म्हणजे पूर्ण कीर्तनामध्ये काय करतात लोक, व्हॉलीबॉल करतात। वाईट आला की दुसऱ्याला, चांगला आला की मला। म्हणजे ही जी वृत्ती आहे ना त्याच्यामुळे काय होतं, त्या कीर्तनाचा जो परिणाम लोकांवरती व्हायला पाहिजे। रामना बाण वाग्या रे, रामना बाण वाग्या,
वचन आहे रामना बाण वाग्यामध्ये काय बाण रामनामाचा बाण आला ना तर आपण पुढे आपल्याला लागलं पाहिजे. आपल्याला लागलं तर त्याचं आपल्याला काय होईल त्याची ती जखम लागतं ना तेव्हा आपल्याला समजतो. म्हणजे एखादा जर आपल्याला लागलं असं उत्तर आपले दोष प्रगट करणारं कीर्तनकार असेल तर आपल्याला स्वतः पुढे करायचे. हे दोष माझ्यात आहेत दुसऱ्यामध्ये नाही. ही ज्या वेळेला वृत्ती आपली तयार होईल ना तर त्यानंतरच आपल्याला बदल होईल. पण आपण दोष दुसऱ्यावर ढकलतो आणि चांगले गुण आपण घेतो त्याच्यात प्रगती सुद्धा थांबते. म्हणून एखादा बोलणारा व्यक्ती असेल ना दोष दाखवणारा त्याला पहिलं वंदन करायचे तरच आपली प्रगती होते. पण आपल्याला चांगली बोलणारे माणसं असतात त्याच्या मागं पण फिरतो पण ते आपला वेळ खातात असे म्हणून त्यांचं काम काढून घेतात आणि आपल्याला तसे ठेवतात. म्हणून बोलणारा आपले दोष दाखवणारा व्यक्ती असेल त्याच्या समोर जायचं आपली प्रगती नक्की जाईल. कुठल्याही क्षेत्रामध्ये कशाची गरज आहे चित्ताची गरज आहे. मग ज्या वेळेला आपण चिंतन करतो त्यावेळेला आपलं चित्त सुद्धा त्या ठिकाणी पाहिजे. सदा नाम घोष करू हरी कथा. आता तुकाराम महाराज वाचतो काळू तुकाराम महाराज तुम्ही काय केलं. तुकाराम महाराज म्हणतात मी सुरुवातीला थोडं नाम घ्यायचं पण नंतर नामाचा एवढा छंद लागला तर ती परिस्थिती काय झाली माझी मत झाली माझी मदत झाली अनावर वाता छंद या नामाचा घेतला असेल. खरं मला स्वतः सांगतो स्वतःची अवस्था का झाली तर त्याचा पूर्वार्ध आहे. ती का झाली तर त्याचा पहिला चरण आहे विषयी विसर पडला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. कृती का त्याच्यामध्ये ही स्थिती वाढायची पहिली कृती काय विषयी विसर पडला निशेष. आणि म्हणून आपल्या मुखाला नाम येत. आपल्या चित्तामध्ये काय आहे विषय आहे. मी कीर्तन करायचं तरी कमी केवढं क्लिअर नाही त्याच्यामध्ये सर्वांची परिस्थितीच आहे. विषय असल्यामुळे नाम चित्तामध्ये आपल्याला राहत नाही. मग विषय शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे 5 प्रकारचे विषय एवढे प्रबळ आहेत. आणि आजचा युग एवढा विज्ञानाने प्रगती केलेली आहे. विज्ञान एवढं धावतंय विषय प्रबळ होत चाललेले. पहिली जर परिस्थिती आपण पाहिली कमी साधनं तेवढा माणूस सुखी जास्त. आता साधनं एवढी वाढली तरी माणसाला समाधान भेटत कमी आहेत का माणसं. आमचे त्रिज्ञान स्वामी चालत जायचे कीर्तनाला गावोगावी. दुर्लभ होता रस्ते नव्हते आणि त्यावेळेला तुमच्यासारखे कलावंत पण नव्हते. एखादा आमच्या गावात ते नेमाने होते ते कधी कधी पियाला असे चालले तू बस उभा पक्वा वाजवायला मी गावठी टाका. त्याच्यातून त्यांनी काय केलं आमच्या गावात दारूच्या भट्ट्या होत्या. दारू पडायच्या आमच्या गावामध्ये. असं आमचं गाव होतं. संतांचा महिमा कसा असतो काय स्थिती आहे तरी. आणि मग त्यांनी अशा अवस्थेत माणसाला उभी केली प्रवचनाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून एकही पैसा न घेता. आज आमचं गाव ज्या वेळेला बहुतेक मार्गस्थावरती मालकरी झालेले आहेत पुन्हा त्या संतांच्या कृपेने त्यांनी तो अट्टास घेतला. कुठल्या प्रकारची त्यांना अपेक्षा नाही. शेवटपर्यंत त्यांनी परमार्थ केला. सगळ्यांना मार्गदर्शन करून तोच भाग त्यांनी सुरतला केला. पण त्यांचं घर शेवटपर्यंत तेवढं होतं तसं राहिलं.
म्हणजे ही संतांची म्हणजे याला संत उदार उदार भरले अनंत भंडार. उदार असतात, त्यांना अपेक्षा नसते निरपेक्ष सेवा. हे संतांच्या जीवनाचं उद्दिम असतं आणि म्हणून ते काहीतरी घडू शकतात. म्हणून ज्या वेळेला आपला स्वार्थ बाजूला होतो तरच आपल्याला दुसऱ्याला बदलताना येतो. स्वार्थ ठेवून बदलता येत नाही. पण आज काय झालं, युगामध्ये काहीतरी द्या तरच आम्ही काहीतरी तुम्हाला. आता काय झालं माहिती की बाकीच्या गोष्टी देण्याकडे झाल्या, पण प्रेमसुख देई प्रेमसुख घेई प्रेमाविण नाही समाधान. ही गोष्टी कमी होत चालल्या प्रेमाच्या. प्रेम म्हणजे विषय सुख नाहीये. प्रेमामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते, ते प्रेम राहिलंच नाही. आता प्रेमाचं स्वरूप वासनेमध्ये झालेलं आहे. एवढा फरक पडलाय. खरं प्रेम राहिलेलं नाही. कुठली अपेक्षा न करता केलेलं ते प्रेम. आज लोकांची घरं मोठी झाली, सगळं काय झालं, प्रेमासाठी माणसं भुकेलेली आहेत. प्रेम भेटायला फार दुष्काळ तयाला. देवाला सुद्धा काय पाहिजे, प्रेम पाहिजे. म्हणून त्या प्रेमाविना नाही समाधान. म्हणून ते जर पाहिजे सांगितलं की तुम्हाला समाधान पाहिजे असेल तर बरंच परत त्यातला हा पर्याय सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. मग नाम तुम्ही म्हणता तर नामाचं महिमा काय एवढा. तुम्हाला नाम जपायला सांगितलं तर नाम कसं आहे ते. नाम चांगले चांगले चांगले. नाम कसं आहे, चांगलं आहे. नामाचा परिणाम काय, कपी कुळ उद्धरिले. एकच कपी नाही, कपीचे कुळ. कपी म्हणजे कोण, वानर. राम राज्यामध्ये सर्व कपींचा काय झाला, उद्धार झाला. त्याचबरोबर मुक्त केले राक्षसांना सुद्धा मुक्त या नामाद्वारे झाले. काय झालं माहितीये काय, आपल्याला सर्वांना तो चरित्र माहिती आहे रामायणातला, की ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांना पलीकडे जायचं होतं समुद्राच्या, त्यावेळेला त्याच्यावर तो बांधण्यासाठी, सेतू बांधण्यासाठी खूप भरपूर प्रयत्न केला. पण त्या शिलेवरती ज्या वेळेला प्रभू रामचंद्राचं नाव लिहिण्यात आलं तेव्हा तो सेतू तयार झाला. हा सर्व आपल्याला माहितीचा भाग आहे. आणि मग प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र सुद्धा प्रयत्न केला की माझ्या नावाने तर माझ्या हातून का तरणार नाही. त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी शिला टाकून पाहिली, तरलेलं नाही. आणि ते सर्व कोणी पाहिलं, हनुमंतराय. हनुमंतराय म्हणतात त्यांनी 3 दगड टाकले, 3 शिला त्याच्यामध्ये. तेव्हा हनुमंतराला काय रे, काय तू कधी आला, तो पहिल्याच शिलेला आले होतो मी. जेव्हा पहिले टाकलं ना मी सर्व बघितलंय. मग रामाला थोडंसं काय झालं, खिन्न झाले प्रभू रामचंद्र. म्हणतात मला म्हणे कुठल्याही माणसाला आपली क्रिया जर उघड करायची नसेल आणि ती एखाद्याने पाहिली, माणूस पडला धावताना, तो लागलाय ते नाही बघत, कुणी बघितलं काय, पडल्याला बघतं काय, असं त्याचं लक्ष असतो. म्हणून प्रत्येकजण काय करतो, झाकण्याचा प्रयत्न करतो. तसं झाकलं जात, सत्य झाकलं जात नाही. मग
हनुमंतराने समाधानासाठी काय प्रभू रामचंद्राला सांगितलं की अहो प्रभू रामचंद्र, तुम्हाला वाटत तसं नाही, खिन्न होऊ नका. तुम्ही ज्याला धरलं, नाम घेण्यासाठी धरलं, त्याला तुम्ही तारलं, पण ज्याला तुम्ही टाकून दिलं तो बुडाला. म्हणजे तुम्हाला ज्याने धरलं तो तारला, आणि तुम्ही ज्याचा स्वीकार नाही केला त्याला टाकून दिलं, म्हणजे त्यांनी पत्तर आपल्या हातून टाकलं, तो बुडाला. मग हा सगळीकडे प्रचार झाला. काय? प्रभू रामचंद्राच्या नामाने शिला तरली. सगळीकडे जाहिरात तेव्हा एवढे काही युट्यूब हे नव्हतं द्यायला, आज तर नव्हता, पण जाहिरातीची माणसं तशी होती त्या ठिकाणी. आणि जाहिरातीचं मुख्य साधन काय होतं माहितीये काय? पाणी भरण्याची विहीर. तिथं जाहिराती जास्त व्हायच्या, बाकी साधन नव्हतं. विहिरीत पाणी भरायला गेला का मग त्या ठिकाणी त्यांची जाहिरात, या गावातून त्या गावाला. स्त्रिया मोठ्या जाहिरातीच्या त्याला पहिलं माध्यम असायचं. मग प्रभू रामचंद्राच्या नावाने शिला तरली, प्रभू रामचंद्राच्या नावाने शिला तरली. आणि ही गोष्ट कुठपर्यंत गेली माहितीये काय? रावणापर्यंत. रावणापर्यंत पोचली. रावण म्हणतोय माझ्या नावाने, प्रभू रामचंद्राच्या नावाशिवाय माझ्या नावाने पत्तर काय चालणार नाही. रामाच्या नावाने तरेल का? माझ्या नावाने पण तरेल. आणि मग काय केला? राजा तो सगळ्या सेवकांना मिळालं आणि त्या ठिकाणी गवंडी पिटवा कुठं लंकेमध्ये की उद्या रावण राजे आपल्या नावाने शिला तारणार आहेत. प्रभू रामचंद्राने छोटी छोटी दगड तारली, माझ्या नावाने मोठा दगड तारणार मी. जाहिरात झाली, बॅनर लागले, त्या बॅनर नव्हते असेच लागले. जाहिरात केली, पोचवर गेली पिटवाला, प्रभू रामचंद्राच्या नावाने छोटे दगड तारले, राजा रावणाच्या नावाने मोठी शिला तारणार आहे. तयारी झाली. सर्व प्रजेचे जमले, दिवस उजाडला सकाळचा आणि सर्व तयारी केली. म्हणतात छोटे दगड नका, थोडा मोठा घ्या. रावण तो आता 10 तोंड, त्याला ताकद कमी होती काय? मोठी शिला आणली त्या ठिकाणी आणि शिला उचलली. तुम्ही रावण महाराज की जय, रावण महाराज की. ते बरेच असतात तसे त्या ठिकाणी प्रचाराला जय म्हणायला भरपूर असतात, कारण का त्याला मागच्या हातून दिलेला असतो. फक्त तेवढंच म्हणायचं असतं, जय तेवढंच बोलायचा. आणि मग सगळ्यांनी जय जयकार केला, रावण महाराज की जय. रावण महाराज दगड उचलला आणि टाकला पाण्यामध्ये. तरला दगड, आश्चर्य नाही, तरला दगड. हे मराठी बापूंच्या कथेतून सांगतोय. तरला दगड. सगळ्यांना आश्चर्य वाटला. सगळ्यांनी परत रावण महाराज की जय, रावण महाराज की जय. सगळीकडे पहा, रावण महाराजांच्या मोठी शिला तरली. रामाने प्रभू रामचंद्राने छोटी छोटी दगड तारली. आपले रावण महाराज श्रेष्ठ आहेत. आता का आपल्याला चिंता? सगळीकडे फिरले, सगळीकडे प्रचार झाला, पण एक ठिकाणी बाकी चालत, एक ठिकाणी नाही चालत. कुठे महाराज माहितीये काय? लग्न झालंय काय? मग तिथं नाही चालत आपला. तिथं मार्केट ओपन असतं आपला. पण नंदगिरी मातेला शंका आली, तुम्ही बाहेर किती उड्या मारा, तिथं आपली तिथं पान उघडा असतो आपला सगळा. मला वाटत नाही यांच्या नावाने दगड चालला असं. रात्रीची वेळ झाली, बसली शयनगृहामध्ये. आणि मग काय व्हायचं समजलंय ते खरं आहे काय? कोण मंदोदरी माता त्या रावणाला बोलतो, पतीला, हे जे मी ऐकते ते खरं आहे काय? मग माझ्या नावाने दगड तारला, अरे रामाने छोटी दगड तारली, मी एवढा मोठा दगड तारला. परत विचारला, हे तुम्ही बोलता ते खरं आहे काय? तुला काय खोटं वाटते काय? माझ्या नावाने एवढा मोठा दगड तारला. तिसऱ्यांदा विचारलं. दोनदा विचारलं ना तो माणूस खोटा बोलू शकतो. तिसऱ्यांदा आहे ना थोडा माणूस नरम पडतो. तिसऱ्यांदा विचारलं नाही खरं आहे काय, तर माणूस थोडा नरम पडतो. आता हिला वरून ऐकली होता मी, मग खरं सांगा हे बोलतोय ऐकते ते खरं आहे काय? तुला म्हणून मी सांगतोय. कोण बोलतोय? रावण. कोणाला सांगू? तुला म्हणून कुणाला सांगू? कुणाला सांगितलं? स्त्रीला. म्हणजे तरी स्त्रीला. आज मला माहिती पडलं इथपर्यंत. तिला म्हणलं सांगू नको, इथपर्यंत आलंय ते. म्हणजे राहिलं काय गोष्ट? सांगू नको. तरले खरं आहे, पण ज्या वेळेला मी दगड उचलला ना त्यावेळेला मी बोललो असेल, सगळी बोलली रावण महाराज की जय, पण मी अंतःकरणापासून त्या शिलेला शपथ घातली, जर तू जर या पाण्यामध्ये तारली नाहीस तर तुला रामाची शपथ आहे. हे मी अंतःकरणापासून बोललो, म्हणून तो दगड करला. नामाचा महिमा आहे. म्हणजे हे कसं असतं माहितीये काय? गोष्टी सोपे दिसतात. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, शहाणा तो जणी घेतोय. ते सोपी वस्तूला तशी दिसते, त्याची किंमत नाही. पण ते संत साधे जीवन जगले पण किंमत केली नाही. पण आज किंमत आहे, म्हणून साधे दिसण्यावर जायचं
नाही त्या ठिकाणी. सूर्य तरी बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशाची त्रैलोक्य तोकडे. छोटा दिसायला दिसतं पण केवढा प्रकाश येतो जगाला. तशी मूर्ती लहान कीर्तिमान करणारे सुद्धा लाल बहादूर शास्त्री होते. असे नेते आपल्या जगाला मिळाले नाही. दिसण्यावरती राहू, परमार्थ दिसण्याचा नाही तर कसा आहे असण्याचा. असणं महत्वाचं आहे, दिसण्याचं परमार्थाचं नाही. त्याच्यामुळं आणि म्हणून हे नामाचा महिमा असा आहे की रावणाला सुद्धा त्या शिळेला शपथ घालावलेली कुणाची रामाची. आणि आज आपले तर ते प्राण प्रतिष्ठा होणार आहे. केवढा आपल्याकडे वैभव होणार आहे. प्रत्येकाला गर्व, आपण असं म्हणतो गर्व असेल पण त्या ठिकाणी आपल्याला जाहिरात दिलेली आहे सर्वांना की आपल्याला त्या दिवशी प्रत्येकाने प्रत्येकाच्या क्षेत्रात काहीतरी उपक्रम गाजवला पाहिजे. हिंदू असाल तर प्रत्येकाने त्याची काळजी घेऊन तेवढा आपल्याला त्या ठिकाणी देशाला सहकार, देशभक्ती पण पाहिजे आपल्याकडे. राष्ट्रभक्ती, देशभक्ती, गावाची पण भक्ती पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात ज्या ठिकाणी आपल्यापर्यंत आपल्याला नाही होत आहे. काय होतं माहितीये काय, त्याच्या जंगलाला आग लागली. जंगल बराच जळत होता मोठ्यानी. जंगलाला आग लागली, आग विजत नाही. आता करायचं काय. पण काय झालं माहितीये काय, एकतर प्रत्येक माणसाच्या त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्यात पशुपक्ष्यांनी पण प्रयत्न केला. प्रत्येक पक्षी आपल्याप्रमाणे. त्याच बिचारी चिमणी. आता आग विजय माणसाली, त्यात ती चिमणी आली. चिमणी काय करी, त्या नदीमध्ये पाण्यामध्ये जाईल, चोचीमध्ये पाणी घे आणि ते आग विझवण्याचा प्रयत्न करत. पण घुबड बसले तिथं. कोण? घुबड. आणि बरेच घुबड आहेत. घुबड बसलेला तिथं. अगं काय चिमणे, ही आग केवढी, तुझी चोच केवढी आणि त्यात पाणी किती येणार. अरे यादी काय आग विझणार आहे काय. कुणाला म्हणतात चिमणीला. कोण? घुबड. अशी बरं जाईल. आता त्याच्यामुळं चिमणी बोलली काय नाही, मला पण माहिती आहे माझ्या पाण्याने चोचीच्या पाण्याने आग विझणार. पण ह्या गोष्टीला इतिहास रचला जाईल. या इतिहास रचला जाईल. एवढी आग लागलेली होती पण बिचारी चिमणी सुद्धा बाकी राहिली नव्हती. कशासाठी? प्रयत्नार्थी परमेश्वर ज्या वेळेला इतिहास सांगायला जाईल तेव्हा अशी माझी पण नोंद होईल का चिमणी सुद्धा गप्प बसली. पण घोडा तुझं नाव त्याच्यामध्ये राहणार नाही. म्हणून जे आपल्याला वाटेल ना कमी समजू नये. सेवा कुठल्या ठिकाणी घडून आणता येत नाही. ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला सेवा करताना आली पाहिजे. कमी समजू नये आपल्याला. थोडा आपण वैभव बघतो, थोडा वाटतं आपल्याला जेवढं नाही. तसं काय नाही. परमार्थामध्ये आपली वृत्ती चांगली पाहिजे हे परमार्थाचं मुख्य लक्षण आहे. लोकांचं प्रमाणपत्र घेण्याची गरज काय आपल्याला. आपलं फक्त आपल्याला माहिती असतं. बाहेर लोकांमध्ये काय करतो आपण दाखवतो, त्याच्यावरती आपले लोक प्रमाणपत्र देतात. पण असतो कसं हे आपल्याला माहिती असतो. ते आपलं प्रमाणपत्र आपल्याला मिळालं भरपूर झालं. संतांनी सांगितलेलं मार्गावर चालणं, काही जास्त जाहिरातीची आपल्याला गरज नसते. हा परमार्थ आहे. त्याच्यासाठी तुकारामाला सांगितलं तुम्ही काय करा, सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. आणि मग त्याचा परिणाम काय होईल ते बारा आपण त्याच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतो. सर्व सुख सर्व अलंकार सर्व सुख सर्व अलंकार सर्व सुख सर्व अलंकार सर्व सुख सर्व
Thank you.